महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरात लगबग सुरू झालेली आहे। अनेक ठिकाणी आपल्याला जे पोस्टर आहेत बाबासाहेबांना अभिवादन करणारे ते पाहायला मिळत आहेत। असं असतानाच पुण्यातील दांडेकर पुलाजवळ असणाऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भले मोठे पोस्टर या ठिकाणी लावण्यात येत आहेत। आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी पोस्टर लावलेले असतानाच अखिल पानमाळा वसाहत मित्रमंडळाकडून थेट संविधानाचंच एक मोठं बॅनर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। मी सिंहगड रोड परिसरात सध्या उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर जवळपास 25 फूट एवढं उंचीचं असलेलं भारताचं संविधान हे बॅनर रूपी या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरचा जो मोजका मजकूर आहे, जो अतिशय बोलका मजकूर आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मजकूर या संविधानावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत असा जो महत्त्वाचा मजकूर मानला जातो तो देखील या संविधानावर आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी या संविधानाविषयी बोललं गेलं। विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांनी देखील याच संविधानाचा वापर करून अनेक आरोप प्रत्यारोप देखील यावर सुरू झाले। मात्र संविधानाचं मूल्य आणि संविधान लोकांपर्यंत पोचावं म्हणून अखिल पानमाळा वसाहत मित्रमंडळाकडनं हे भलं मोठं संविधानाची एक प्रत जी जवळपास 25 फुटी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं या मंडळाने उभारलेली हे संविधानाची कॉपी जे अक्षरशः भल्या मोठ्या बॅनर रूपी आहे ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।